भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानातील म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील कोटचंदपूर हा तालुक्याच्या आकाराचा इलाका सर केला होता. मकरंद यांची तुकडी कोटचंदपूरहून एका गुप्त मोहिमेवर पुढील दिशेनं जंगलात रात्रीच्या अंधारात आगेकूच करीत होती. कोटचंदपूर हे ठिकाण चित्रा आणि कोपोथाको या दोन नद्यांनी वेढलेलं आहे. भारतीय सेनेची आगेकूच रोखण्यासाठी चित्रा नदीवरचा एक पूल पाकिस्तानी सैन्यानं बॉम्बने उडवला होता. त्याच भागातून मकरंद आणि त्यांची तुकडी मुसंडी मारत पुढे निघाली होती. तुकडीची आगेकूच चाललेली असताना मकरंद यांना संशय आला की काही अंतरावर पाकिस्तानी सैन्य दबा धरून बसलेलं असावं. त्याचा अंदाज घेण्यासाठी मकरंद यांनी एक हातबॉम्ब फेकला. शत्रू जवळ असल्यास त्या हातबॉम्बला नक्कीच प्रत्युत्तर देईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. भारतीय तुकडी मग एका तलावाच्या बाजूने पुढे जाऊ लागली आणि अचानक समोरून शत्रू सैन्याचा हल्ला सुरू झाला. असे हल्ले परतवण्याचं प्रशिक्षण मकरंद आणि त्यांच्या तुकडीने घेतलेलं होतं. समोरून गोळीबार सुरू होताच मकरंद यांनी सावधगिरीने आपल्या बंदुकीने एका मोठ्या हुद्द्यावरच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला यमसदनी पाठवलं. त्यामुळे पाकिस्तानी बिथरले गेले. मकरंद यांची तुकडी छोटी होती आणि शत्रू शेकड्याच्या संख्येने चाल करून येत होता. आगेकूच तलावाच्या काठाकाठाने सुरू होती. रात्रीची वेळ होती आणि त्यातच घात झाला.